प्रभाग 20 मध्ये राजकीय भूकंप, अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस, स्वाती पारधींचा थेट आरोप, न्यायालयीन लढ्याचा इशारा. विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणी न झाल्याने संताप, प्रशासनावरही गंभीर आरोप. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून नगरसेविका अश्विनी कोळी यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी कोळी यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. या संदर्भात स्वाती पारधी यांनी 23 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत कोळी यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र इतक्या दिवसांनंतरही या प्रकरणावर कोणतीही सुनावणी न झाल्याने त्यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर संताप व्यक्त केला. पारधी म्हणाल्या, अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र केवळ बोगसच नाही तर त्यांच्या कुटुंबातील आजोबा, वडील आणि इतर नातेवाईकांचेही जात प्रमाणपत्र यापूर्वी रद्द करण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेही सूचित केले. आमदार इद्रिस नायकवडी यांना या प्रकरणाची माहिती असूनही ते संबंधितांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान विभागीय कार्यालयाकडून न्याय न मिळाल्यास थेट न्यायालयात जाण्याचा इशारा स्वाती पारधी यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे प्रभाग 20 मध्ये राजकीय खळबळ उडाली असून आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वाती सुरेश पारधी, नगरसेविका सांगली मिरज कुपवाड, माजी नगरसेविका सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. मी जनस्वराज्य पक्षाकडनं निवडणूक लढवत होते आणि त्या निवडणूक लढवत होते. माझ्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अश्विनी कोळी उर्फ अश्विनी कांबळे ह्या निवडून आल्या. त्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट बोगस ST कॅटेगरीचं असल्याने त्यांनी जनतेला पण फसवले आणि पक्षाला पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण फसवले आणि आमदारांना पण फसवले. हे सगळं आमदारांना माहीत असूनसुद्धा आमदारांनी त्यांना तिकीट दिली. जेव्हा मी तिकीट मागायला गेले तेव्हा त्यांनी म्हटले की हा सर्वसाधारण वार्ड पडला आहे, त्यामुळं तो आम्ही लेडीजला महिलेला तिकीट देऊ शकत नाही, आमच्या पक्षाची इज्जत जाईल असं का म्हणले ते. मग हे अश्विनी कोळीला तिकीट देताना त्यांची काही इज्जत वाढली का आमदार साहेबांची? असं का त्यांनी केलं? हे मला त्यांची इज्जत वाढली का? आता विनोद कोळी ही आदिवासी समाजाची नसून सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी आदिवासी समाज नसल्याने म्हणून 100% मला खात्री आहे की ही अनुसूचित जमातीची ST कॅटेगरीची नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर विभागीय आयुक्ताकडं मी त्याची लेखी तक्रार केलेली आहे आणि 23/1/2026 अर्ज जात पडताळणी विभागाला दिलेला आहे. त्याचं नगरसेवक पद रद्द झाल्याशिवाय मी काही गप्पा बसणार नाही आहे. पुढं लढा मी लढतच राहणार आणि विभागीय आयुक्ताकडनं त्यांचं सगळं आतापर्यंत तिचे वडील, तिचे आजोबा, इतर नातेवाईक यांची कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरवलेली आहे जात पडताळणीने. त्यामुळे हिचं कुठलंही हे होऊ नये म्हणून मला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून पुढं जोपर्यंत तिचं रद्द होत नाही तोपर्यंत मी हा लढा देतेच राहणार. बर. अश्विनी कोळीचे वडील, आजोबा आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स मी गोळा केलेले आहेत आणि ते जात पडताळणीने अवैध ठरवलेले आहेत आणि जोपर्यंत अश्विनी कोळीचं पद जात नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही.